निवडणुका जिंकल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो, पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही. प्रणिती शिंदे. निवडणुका जिंकल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो, पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही. EVM मॅन्युप्युलेट करून निवडणुका जिंकल्याने भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही, असं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या. ही लोकशाही पद्धतीनं झालेली निवडणूक नव्हती, तर काही गोष्टीत भाजपाने षडयंत्र केल्याचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. आणि ही निवडणूक सरळ नव्हतीच. काही गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केलं. हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्त्वाची लढाई नव्हती, तर तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. CWCच्या मीटिंगमध्ये राहुल गांधी म्हणाले, आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं. पण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झाला आहे. तुम्ही मोदींचा चेहरा बघा. महाराष्ट्र जिंकले, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही, कारण ते मागच्या रस्त्यानं येऊन EVM मॅन्युप्युलेट करून 133 जवळपास पोहोचलेत आणि त्यामुळे भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही. तुम्ही निरीक्षण करून बघा, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि मध्य आणि सोलापूर उत्तर या 11 मतदारसंघात महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्यातच प्रमुख लढत झाली आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र आणि साजिश केली. हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच, हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं, ही तत्वाची लढाई नव्हतीच. तरी तुम्ही लढला, तरी तुम्ही टिकला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. काल आमची CWC झाली आणि CWC मध्ये पहिला प्रश्न, पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले, कारण का CWC मध्ये आम्ही सगळे होतो, ती हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची. हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असतं. ते म्हणाले जरा उलटं करा, कारण का आपण हरलो नाही आहोत, हा विजयच आहे. आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे, कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊन EVM मॅन्युप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी 133चा झेंडा आहे. ते त्यांच्या BJPच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, अजूनही त्यांच्यात ताळमेळ नाही आहे. की EVM एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण आता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.